नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सिनियर सरांना मारण्यासाठी आलेल्या गुंडांनी मंजिरीला ताब्यात घेताच आता मात्र आपल्या मिसफायरचा जीव वाचवण्यासाठी रायाने जीवाची बाजी लावलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी त्या आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मंजिरी लिंबू सरबत बनवत असते. त्याच वेळेस आता लगेच गार्गी आपल्या पिंगूला घेऊन येते. ए मंजिरी आंटी, आम्हाला हे असं बनवायचं आहे, आम्हाला बनवू दे की. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं झालं आहे आता काय बनवणार तुम्ही. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, आता काय करायचं मंजिरी आंटी आम्ही. त्यावर मंजिरी म्हणू लागते, एक मिनिट, हा चमचा असा ढवळं म्हणजे यातली साखर विरघळून जाईल. मी आलेचा ग्लास आणते. आता मंजिरी लगेच ग्लास घेऊन येते. त्याच वेळेस आता मंजिरीने ते सरबत त्या ग्लासमध्ये ओतलेलं असतं. तर इकडे रायाला मारण्यासाठी ती बाई आता तयारी करून घरातनं बाहेर पडणार. तेच आता ती रायाच्या फोटोकडे बघते आणि मला लागते, विशाल भोसले, आज सगळा प्लॅन ऑल ओव्हर तयार आहे. आज तुझा शेवटचा दिवस असणार आहे. आज तू खलास होणार माझ्या हातनं, कारण तू फक्त माझी शिकार आहे आणि ती मीच करणार. असे म्हणताच ती बाई आपली पर्स घेऊन घरातनं बाहेर पडणार. तेच तिचा फोन वाजू लागतो. ती पटकन फोन उचलते. तर आता लगेच तिचे बॉस तिला फोनवरती सांगू लागतात, थांब, आज तुला काहीही करायची गरज नाही आहे. आज तू घरातनं बाहेर पडू नको. त्यावर लगेच ती बाई म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही. अहो सगळा प्लॅन तयार आहे माझा. आज त्या विशालचा शेवटचा दिवस असणार आहे. आज मी त्याला संपवणार. त्यावर लगेच आता तिचे बॉस म्हणू लागतात, नाही, तुला असं काहीही करता येणार नाही आहे, कारण आज मला कळलं की सोसायटीत मोठा राडा होणार आहे आणि मग कदाचित त्या झटापटीत रायाचा शेवटही होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे. तू आज तिकडेच जाऊ नको. त्यावर लगेच आता ती बाई फोन ठेवते आणि खूप चिडते, कारण ऑल ओव्हर सगळी तयारी झालेली असते आणि आज फक्त या विशाल भोसलेला कायमचं संपवायचं होतं. नाही 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 विशाल भोसले, माझ्याऐवजी दुसरं कोण बी तुला मारू शकत नाही, कारण तू फक्त माझी शिकार आहे. कितीही काही झालं तरी मी तुझी शिकार करणार म्हणजे करणार, असं त्या बाईने ठरवलेलं असतं. तर इकडे सोसायटीत आता इंद्रायणीला भेटण्यासाठी सिनियर सर आलेले असतात, सुभेदार सर. आता सुभेदार सर गाडीतनं खाली उतरतात आणि लगेच इंद्रायणीच्या मंजिरीच्या रूमकडे निघालेले असतात. त्याच वेळेस आता इंद्रायणीच्या रूमजवळ येताच सुभेदार सर म्हणू लागतात, इंद्रायणी येऊ का. इंद्रायणी लगेच आता सरांना म्हणू लागते, या ना सर. सर आता कॉटवरती बसतात. शशिकलाही बाजूला बसलेली असते. त्याच वेळेस गार्गी येते, अंकल अंकल तुम्ही कसे आहात. आता लगेच आत्ते सर विचारू लागतात, गार्गी अगं मी ठीक आहे, पण तू कशी आहे, तू व्यवस्थित आहे ना. तेव्हा गार्गी म्हणू लागते, खूप मजेत, मला इकडे खूप मज्जा येते. त्यावरती सर आपल्या खिशातनं एक बिस्किट पुडा काढतात. अरे गार्गी, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले, असे म्हणत गार्गीच्या हातात देतात. गार्गी आणि पिंगू मात्र खूपच खुश होतात. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी बाळा नंतर खायचं, गप्प बैस बरं, आता शांत बैस तिथे. गार्गी कॉटवरती बसते. त्याच वेळेस आता सरांसाठी मंजीने सरबत आणलेलं असतं. तेव्हा सर म्हणू लागतात, वा सरबत खूप छान झालं आहे, एक नंबर भारी. तेव्हा गार्गी म्हणू लागते, कारण अंकल ते मी बनवलं आहे ना म्हणून. मंजिरी आणि शशिकलाला मात्र हसायला येतं. तर इकडे बाहेर आता 3 ते 4 गुंड आलेले असतात. आता लगेच सुभेदार सरांचा ड्रायव्हर गाडीजवळच उभी असतो. ते गुंड लगेच गुपचूप पाठीमागणं त्याच्यावरती वार करतात. आता सुभेदार सरांचा ड्रायव्हर बेशुद्ध पडलेला असतो. त्याच वेळेस ते गुंड म्हणू लागते, चला रे ओढा याला. आणि हे बघ, गाडीजवळ तो साहेब आला रे आला की लगेच त्याच्या छातीत गोळ्या ठोकायच्या, मागे पुढे अजिबात बघायचं नाही, चालेल, असं त्या गुंडांचं ठरलेलं असतं. लगेच ते आता त्या ड्रायव्हरला उचलून तिकडनं बाजूला घेऊन जातात. तर त्याच वेळेस इकडे आता इंद्रायणी मंजिरीला म्हणू लागते, मंजिरी चल, मी तुझी सरांबरोबर ओळख करून देते. सर, ही मंजिरी, आणि मंजिरी हे महेश सुभेदार सर, आमचे सिनियर सर आहे. त्यावर लगेच आता शशिकला इंद्रायणीकडे बघू लागते, मंजिरीची ओळख करून दिली, आम्ही काय वेडे आहोत का, आमची ओळख कोण करून देणार. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, सर ही मंजिरी आणि ही मंजिरीची काकी शशिकला सरदेशमुख. तेव्हा लगेच आता ते सर शशिकलाला नमस्कार करतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, नमस्कार नमस्कार, आणि तुम्हाला मुख्य म्हणजे एक सांगू का, हे घर आमचं आहे बरं का, माझं, मंजिरीचं आणि जयचं, हो की नाही इंद्रायणी. आता इंद्रायणीला या शशिकलाचा राग येतो. त्याच वेळेस सर म्हणू लागतात, इंद्रायणी एक प्रश्न विचारू का.
नाही म्हणजे तुला स्वतःचं घर असताना तू असं चाळीत का राहते इकडे? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, सांग सांग. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, सर म्हणजे ते कसं आहे ना, डॉक्टरांनी सांगितलंय गार्गीला जर या असल्या वातावरणात ठेवलं तर ती लवकरात लवकर बरी होऊ शकते, म्हणून आम्ही आमच्या घरी न राहता इकडे राहतोय. त्याच वेळेस आता लगेच सुभेदार सर म्हणू लागतात, असं असेल तर पण मग इंद्रायणी याच चाळीत का? आणि इथले लोक तुझ्या ओळखीचे आहे का? हे अनोळखी लोक तुझ्या ओळखीचे कसे झाले, काय झाले सांगशील का? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, ए बाई सांग ना, सविस्तरपणे सांग, का मी सांगू उलगडून सगळं? तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, नाही नको, गरज नाही, माझं मी सांगते. त्याच वेळेस आता जय घोरपडे येतो. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, सर हा जय घोरपडे आणि जय हे सुभेदार सर बरं का. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, सर हे घर मंजिरी तिच्या काकीचं आणि या जयचं आहे, पण कसं आहे ना, गार्गीला इथलं वातावरण खूप आवडलं म्हणून आम्ही इकडे चाळीतच शिफ्ट झालो आणि इकडेच राहतोय. त्यावर लगेच सर म्हणू लागतात, बरोबर ठीक आहे इंद्रायणी, मला तुला काहीतरी सांगायचं होतं, आज मी खास तुला भेटण्यासाठी इकडे आलोय. आता सर लगेच उठून उभे राहतात आणि आपल्या खिशातनं एक मस्त असं गिफ्ट काढतात. इंद्रायणी हे बघ, तुम्ही केलेल्या कामगिरीमुळे मला हे बक्षीस भेटलंय. आता लगेच मंजिरी सगळेजण बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच सुभेदार सर म्हणू लागतात, इंद्रायणी नाही म्हणजे कसं आहे, मला हे मेडल भेटलं आहे पण केवळ तुमच्या कामगिरीमुळे. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, सर अहो यात तुमचा पण हात आहेच ना. त्यावर ते सर म्हणू लागतात, नाही इंद्रायणी, अगं मी फक्त तिकडनं ऑर्डर सोडल्या, इकडे मैदानात तर तू उतरली होती ना आणि तू ते सगळं काम करून घेतलं. तुझं आणि तुझ्या टीमचं मला खूप कौतुक वाटतं. खरं तर तुमचं बक्षीस लवकरच येणार आहे, पण म्हटलं चला टीम आणि इंद्रायणीचं कौतुक करून यावं, हो की नाही? तेव्हा इंद्रायणी लागते, थँक्यू सर. त्याच वेळेस आता राया तिकडे येतो. तेव्हा इंद्रायणी लागते, सर हा विशाल भोसले इथेच चाळीत राहतो. आता मात्र बास, एवढीच ओळख इंद्रायणीने रायाचीच सांगितलेली असते. मंजिरी आणि घोरपडेला राग येतो. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, काय मॅडम आहेत, रायाने या मिशनसाठी एवढं मोठं काम केलं आणि या सरांची ओळख अशी करतात रायाची? नाही 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 मॅडम, तुम्ही चुकताय बरं का. त्याच वेळेस आता ते सर म्हणू लागतात, इंद्रायणी खरंच एवढं मोठं सिक्रेट मिशन पार पाडणं सोपं काम नसतं गं, खरंच, पण तू ते अगदी चोख पद्धतीने छान पद्धतीने पार पाडलं, याचं कौतुक आहे, त्यामुळेच तुला आता प्रमोशन भेटणार. इंद्रायणी खूपच खुश होते, काय म्हणजे अजून माझं प्रमोशन होणार? तेव्हा ते सर म्हणू लागतात, नक्कीच. त्याच वेळेस इकडे राया आणि मंजिरीला मात्र वाईट वाटतं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, एक मिनिट सर, नाही म्हणजे थोडंसं बोलते, लहान तोंडी मोठा घास घेते, पण आत्ताच मॅडमने ज्या विशाल भोसलेची ओळख करून दिली ना, तो या सिक्रेट मिशनचा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्यामुळेच या देशाचा देशद्रोही मिहीर सापडला आणि त्याच्याजवळ असणाऱ्या प्लेट्सही माझ्या रायानेच ताब्यात घेतल्या आणि मिहीरलाही तुमच्या ताब्यात सोपवलं होतं. पुढे काय करायचं ते तुम्हाला ठरवायचं होतं. त्यामुळे सर माझा राया काही कमी नाही आहे, त्याने दिलेला शब्द तो एकदा घेतला की पूर्णच करतो आणि म्हणूनच तो या सिक्रेट मिशनचा एक भाग बनला. आणि सर त्याने आपल्या जीवावरती उदार होऊन हे सिक्रेट मिशन पूर्ण केले, कारण मिहीरला शोधणं, त्याला तुमच्या ताब्यात देणं हे सगळं काम साधंसुद्धा नव्हतं, खूप कठीण होतं आणि या 2 वर्षात त्याला खूप काय काय गमवावं लागलं, खूप सहन करावं लागलं, पण तरी त्याने हार मारली नाही. तो 2 वर्ष पंढरपुरात गुंड बनून राहिला. अण्णाच्या हाताखाली गुंड म्हणून काम करणं सोपं काम नाही आहे, पण तरीही त्याने माघार घेतली नाही सर. तो लढत राहिला आणि हे मिशन पार पाडलं. त्यावर लगेच आता सर रायाजवळ येतात. वाह विशाल भोसले, तुझी कामगिरी ऐकून मात्र खूप बरं वाटलं. खरंच तुझ्यासारख्या माणसांची आपल्या डिपार्टमेंटला गरज आहे. त्यावर मंजिरी लागते, सर तुमच्या डिपार्टमेंटला असेल हो गरज, पण इथल्या पोलीस स्टेशनमध्ये ह्या अशा पोलीस ऑफिसरची कुणालाही काहीही गरज नसते. आता इंद्रायणी रागानेच मंजिरीकडे बघते. त्यावर ते सर म्हणू लागतं, असं का बोलताय तुम्ही? त्यावर मंजिरी लागते, काय खोटं बोलते सांगा ना, मी जे काही आहे ते सत्य आहे. रायाने या मिशनसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळं काही अगदी व्यवस्थितपणे सांगितल्याप्रमाणे पार पाडलं, पण या सगळ्यात त्याला काय भेटलं? त्याचं स्वप्न चुराडून निघालं, त्याच्या इच्छा भंग झाल्या आणि काही लोकांनी तर त्याला खूप त्रास देण्यासाठी काय काय केले. सर माझ्या रायाचं पोलीस ऑफिसर बनण्याचं स्वप्न होतं, तसं त्याने ट्रेनिंगही घेतलं होतं, पण त्याच्या आयुष्यात जे काही घडलं त्यानंतर त्याने ती संधी गमावली. पुन्हा त्याला एक संधी भेटली होती, पण काही लोकांची इच्छा होती की त्याने पोलीस ऑफिसर होऊ नये, म्हणून
त्याला जाणून बुजून टेस्टमध्ये फेल करण्यात आलं. त्याच वेळेस सर म्हणू लागतात, नाही विशाल भोसले, तुझ्यासारखी माणसं आपल्या डिपार्टमेंटमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच वेळेस आता सरांचा फोन वाजू लागतो. तर आता सरांना अर्जंट कॉल आलेला असतो, त्यामुळे निघायचं असतं. तर इकडे बाहेर आता ती गुंड हातात बंदूक घेऊन एक नवीन ड्रायव्हरच्या वेशात गाडीजवळ उभी केलेलं असतं. त्याच वेळेस आता ते बाकीचे गुंड त्या ड्रायव्हरला म्हणू लागतात, आता ही तुझ्या कमरेला बंदूक आहे ना, ती वापरायची आणि लगेच तो साहेबजवळ आला की त्याच्या छातीवरती गोळी ठोकायची. तुला जर जमलं नाही तर आम्ही आहोत बाजूला लपलेले, आम्ही काम तमाम करून टाकूया. अशा प्रकारे आता ते गुंड आजूबाजूला बंदूक घेऊन लपलेले असतात. त्याच वेळेस आता आतमध्ये सर इंद्रायणीला म्हणू लागतात, इंद्रायणी बरं चल, मला निघावं लागेल, पण तुमच्यासारख्या ऑफिसरांना त्यांच्या कामाचं बक्षीस भेटलंच पाहिजे. लवकरच तुम्हाला तुमचं बक्षीस भेटेल आणि तुमच्या टीमचं कौतुकही केलं जाईल. चल विशाल भोसले, तुझ्या बाबतीत मी नक्कीच विचार करेन, कारण तू देशासाठी एवढं सगळं केलं, पण तुला तुझ्या स्वप्नांना मागे सारावं लागलं. पण असं नाही, तुला नक्कीच काहीतरी यश यात सगळ्यात भेटेलच. त्यावर लगेच रायम लागतो, सर काळजी करू नका, अहो हे मिशन पार पाडल्यानंतर मला माझं फळ भेटलं आहे. तेव्हा लगेच आता इंद्रायणी शशिकला रायाकडे बघतात. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, हो सर, कारण 2 वर्ष मी पंढरपुरात गुंड बनून राहिलो, पण तेव्हा मला ही माझी मिस फायर भेटली. जीवाला जीव देणारी, हाताला हात धरून साथ देणारी ही माझी बायको मिस फायर. आता मात्र लगेच ते सर म्हणू लागतात, वाह एक नंबर भारी, बरं चला मला निघायचं आहे, मला उशीर होतो आहे. तेव्हा गार्गी म्हणू लागते, अंकल तुम्ही पुन्हा येणार ना. त्याच वेळेस ते सर म्हणू लागतात, चालेल नक्कीच येणार, चला चला मला उशीर होतो आहे, मला निघायचं आहे. आता ते सर लगेच रूममधनं बाहेर आलेले असतात. बाहेर येताच आता राहायचं त्या गाडीजवळ जो ड्रायव्हर उभा असतो ना, त्या ड्रायव्हरकडे लक्ष जातं. त्याच वेळेस आता त्याची दाढी वगैरे वाढलेली असते. त्याच्या खिशाला जी बंदूक असते ना, ती बघताच आता राहायला जरा धक्का बसतो. ड्रायव्हर कुठे असा असतो का? या ड्रायव्हरने एवढी दाढी का वाढवली असेल आणि याच्या कमरेला ही बंदूक दिसते का? रायाचं लक्ष मात्र आता या ड्रायव्हरवर पडलेलं असतं. रायाचं मात्र जरा काहीतरी लक्षात आलेलं असतं. त्याच वेळेस राया आजूबाजूला बघू लागतो. तर आता आजूबाजूला चाळीमध्ये बाकीची गुंड लपलेले असतात. रायाच्या आता सगळं काही लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात लगेच आता गार्गी येते. गार्गी आता लगेच त्या गाडीकडे निघालेली असते. मंजिरी आंटी, मला पण जायचं आहे, त्या गाडीत बसून मी चालले. मंजिरी आता पुढे जाते आणि गार्गीचा हात पकडते. गार्गी बाळा, आपल्याला नाही जायचं आहे, सरांना जायचं आहे की नाही, मग असं करू नको. त्याच वेळेस आता राया मात्र घोरपडेला खुणावतो. घोरपडेच्याही लक्षात आलेलं असतं, नक्कीच सरांच्या जीवाला काहीतरी धोका आहे, इथे नक्कीच मोठं काहीतरी घडणार आहे, हे राया आणि जयला समजलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच राया ओरडतो, मिसफायर कारगिल मागे ओढ, मागे घेऊन ये तिला. आता लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस राया इंद्रायणी मॅडमला सरांना म्हणू लागतो, चला तुम्ही लवकर आतमध्ये चला, इथे मोठा काहीतरी घोळ होणार आहे, काहीतरी विचित्रच घडणार आहे, चला लवकर. त्याच वेळेस ते गुंड लगेच लपलेले असतानाच बाहेर निघतात आणि गोळ्या झाडायला सुरुवात करतात. सगळेजण आता पळतच आपल्या रूममध्ये गेलेले असतात. पण त्याच वेळेस मंजिरीचा हात तो गुंड पकडतो आणि लगेच आता मंजिरीला त्या गुंडांनी आपल्या ताब्यात घेतलेलं असतं. मंजिरी जोरजोरात ओरडू लागते, राया राया वाचव मला. त्याच वेळेस आता राया, शशिकला सगळेजण रूममध्ये आलेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया अरे माझी मंजिरी राहिली की त्यांच्या ताब्यात, आता काय करायचं? आता रायालाही मोठा प्रश्न पडलेला असतो. मिसफायरला कसं वाचवायचं, काय करायचं, असे संकट आता रायासमोर उभी राहिलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच ते सर म्हणू लागतात, विशाल भोसले दरवाजा उघड, मला बाहेर जाऊ दे, माझ्यामुळे त्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिच्या जीवाला जर काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकत नाही, मला जाऊ दे. तेव्हा रायम लागतो, नाही सर, तुम्ही सिनियर सर आहात, तुमच्या जीवाला धोका असू शकतो, मी तुम्हाला अशा परिस्थितीत बाहेर नाही जाऊ देऊ शकत, पण तुम्ही माझ्या मिसफायरची काळजी करू नका, मिसफायर माझी जबाबदारी, मी तिला सुखरूप त्या लोकांच्या तावडीतनं सोडवणार. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, अरे पण तिचा जीव धोक्यात आहे माझ्यामुळे. त्यावर राया म्हणू लागतो, सर मला राया म्हणतात, रायाचा सबूत काळ्या दगडावरची पांढरी रेग असते आणि तो त्याच्या मिसफायरला काय बी होऊ देणार नाही, तुम्ही एवढं लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर तुमची बंदूक माझ्याकडे द्या. हे बघा, जर बंदुकीचा वापर केला तरच या गुंडांचा सामना आपण करू शकतो, त्यामुळे प्लीज माझ्याकडे बंदूक द्या. त्यावर लगेच आता ते हेडसर विचार करू लागतात. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, विशाल भोसले तू बंदूक नाही चालू शकत, कारण तुला राईट्स माहिती नाही आहेत रे. अरे
तुला नाही जमणार, उगाच एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यावर राया लागतो, मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? अहो बंदूक कशी चालवायची, काय करायचं याचं सगळं ट्रेनिंग माझं झालं आहे आणि ते मला जमतंही. आणि माझ्या मिसफायरचा जीव धोक्यात असताना मी ही रिस्क घेणार, कारण मला माझ्या मिसफायरला त्या गुंडांच्या तावडीतनं वाचवायचं आहे हो. त्यावर शशिकला म्हणू लागते, ए बाई अगं दे ना ते म्हणतोय तर दे त्याच्याकडे बंदूक, त्याला येते चालवता. अगं एवढे 2 वर्ष पंढरपुरात बंदूक चालवली त्याने, दे लवकर. पण मात्र इंद्रायणी ऐकायला तयार नसते. इकडे आता ते गुंड मंजिरीच्या गळ्याला घट्ट पकडतात आणि तिच्या डोक्यावर बंदूक ठेवत म्हणू लागतं, ते लवकरात लवकर त्या सिनियरला बाहेर पाठवा, नाहीतर या पोरीचा जीव गेलाच म्हणून समजा. आता मंजिरी राया असं ओरडतच आता रायाला आवाज देत असते. रायाला काय करावं काही सुचत नाही, कारण सर बंदूक द्यायला तयार नसतात आणि तसं राया बाहेर येऊ शकत नसतो. तेव्हा राया म्हणतो, सर मी हात जोडतो, असं नका करू, मी ट्रीटमेंट घेतली सेंटरमध्ये, माझं सगळं शिक्षण झालेलं आहे सर, प्लीज असं नका करू, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी कुणाच्याही जीवाला काही धोका होऊ देणार नाही, मला फक्त या संकटातनं माझ्या मिसफायरला वाचवायचं आहे, तुम्हाला वाचवायचं आहे सर, प्लीज माझं ऐका. त्याच वेळेस सर मला तर इंद्रायणी तुझी बंदूक दे विशालकडे. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, अहो सर पण मी नाही देऊ शकत. त्यावर ते सर म्हणू लागतात, इट्स माय ऑर्डर. इंद्रायणी मी सांगतोय ना, लवकरात लवकर तू विशाल भोसलेकडे बंदूक दे. आता लगेच इंद्रायणी पटकन आपली बंदूक काढते आणि विशालच्या हातात देते. आता मात्र बरोबर हळूच दरवाजा उघडत राया रूमच्या बाहेर पडलेलो असतो. त्याच वेळेस ते गुंड ओरडतच असतात, हिला जर जिवंत ठेवायचं असेल तर लवकरात लवकर त्या सिनियरला बाहेर पाठवा लवकर. त्याच वेळेस आता राया लगेच आता लपतछपत बाहेर चाळीत आलेला असतो. रायाने आता हळूच लपतछपत त्या लोकांवरती त्या गुंडांवरती वार करायला सुरुवात केलेली असते. आता रायाने त्या गुंडावरती धाड गोळ्या झाडलेले असतात. आता राया आपल्या मिसफायरचा जीव वाचवलाच, पण त्याचबरोबर त्या सरांचाही जीव रायाने वाचवलेला असतो. सर मात्र रायावरती खूपच खुश होतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता सर लगेच रायाजवळ येतात, वा विशाल भोसले, तुझी कामगिरी, तुझी बंदूक चालवण्याची पद्धत, हे सगळं बघून मी तुझ्यावरती लय खुश झालो. खरं तर तुझ्यासारख्या लोकांना डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी भेटलीच पाहिजे आणि विशाल भोसले ती संधी मी तुला देणार. आता मात्र राया पोलीस ऑफिसर कसा होणार, पुढे त्याला कशी संधी भेटणार, काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.